हे घे, खर्चाला राहू देत. ताई एक विचारू, हम्म. म्हणजे हे लगीन मोडायचंच आहे तर एवढं थाटामाटात कशा पायी? मोडायचं असलं तरी ते आधिपतींचं लग्न आहे. वय ताई, पर एवढा खर्च कशा पायी? नाही म्हणजे मी आज सहज विचारलं. एवढा पैसा आहे, तो खर्च करायलाच ना हो. पर ताई, हे लगीन जर का लोकांच्या लक्षात राहिलं तर पुढच्या लग्नाचं काय? पुढचं लग्न झालं की मागचं लग्न लोक विसरतात आणि पुढचं लग्न आणखीन दणक्यात करू आपण. ताई, तू मास्तनीला दागिने बी करणार आहेस? कराव्याच लागतील. पर ताई, कशा पायी एवढं दागिन्यांनी मडवायची ग तिला? तात्पुरती का होईना, सूर्यवंशांच्या घराण्याची सून होणार आहे ती. वय ताई, पर लोक इसरले पाहिजेत की लग्नाला? साधं ठेवलं तर? कशाला विसरले पाहिजेत? मास्तनीला लग्न विसरले नाही तर त्यात नुकसान मास्तरणीच होणार आहे. कसं? मुलीची जात आहे, लग्न मोडलं तर मुलाला कोणी बी दोष देत नाही. मुलगा परत बोल्यावर चढतो, छीतू मुलीची होते आणि दोनदा लग्न मोडणाऱ्या मुलीची छीतू जास्त होईल. एक लग्न मंडपात मोडलं आणि दुसरं 6 महिन्यांनी. लोक काय म्हणतील, दोष मुलीमध्येच असणार. हा म्हणजे ते जा पत्रिकावाल्याला फोन कर, तो आम्हाला नमुना दाखवणार होता, त्याला सांग घेऊन येते नमुना. हा, आता जे ठरलंय ते एकदम दणक्यात करूया आपण. हा, मास्तरनीच्या घरच्यांना पण फोन करायचा आहे, बोलणी करायची आहेत. अगं तू उभी काय, जा, लई काम आहेत, हाता वेगळी करू एक एक. विद्या, हा अगं ऐकलंस का? अगं आलात का? थांबा, मी पाणी आणते, बस. पाणी राहू देत. हे घे, कॅश आणली, ही ठेव. भुवनेश्वरी मॅडम कितीही नाही म्हणाल्या तरी आपल्या परीने जेवढं होईल तेवढं आपण करू. बरोबर आहे हो. रीतीप्रमाणे अधिपतींना सोन्याची चैन अंगठी करायला पाहिजे ना आपण. लवकरच आपण त्याचीही खरेदी करू. हो, मी कपाटात ठेवते. कोण आहे हो? भुवनेश्वरी मॅडम आहे. अगं बाई, हा. हॅलो, हा मॅडम बोला. हा इथे ताई, येळ आहे ना व? हो हो. मग उद्या भेटूया. हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. कसं आहे, आपली चर्चा झाल्याशिवाय आम्हाला पुढं काही करता येणार. एकदा का आपलं बोलणं झालं की आम्ही धडाधड तयारीला लागू. काय? हो हो हो, येतो ना आम्ही, येतो. या या. विश्वास ठेवायलाच खरं बोललं पाहिजे. ह्या नात्याचा पाया काय मला सांगा? दबाव, नाईलाज, ताण. मला वाटतं ह्यो असा आपला संसार सुखाचा होणार आहे. ताई, चल जेवायला. आले. काय झालं ताई? काही नाही. कसला विचार करतेस? तुझा विचार करते. माझा? तुझाच. मला ना कधी कधी खरंच वाटत नाही की तुझ्या पोटातलं बाळ माझ्या लग्नाचं कारण होऊ शकतं. हे सगळं तुझ्या बाबतीत होतं इरू. मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं एक वाईट स्वप्न आहे. असं वाटतं की ह्या स्वप्नातून मी जागी होईन आणि तुझ्यामध्ये आणि निखिलमध्ये सगळं चांगलं असेल, काही वाईट चालू नसेल, तू प्रेग्नंट नसशील. ताई, अगं मी प्रेग्नंट आहे. तेच तर इरू, म्हणूनच तर मला माझं आणि त्यानंतर लगेच तुझं लग्न व्हायला हवं. ताई, पण तुझं झाल्याखेरीज निखिलचे आई बाबा तयार नाही होणार ना? माहितीये. ताई सॉरी, माझ्यामुळे होतंय हे सगळं. पण आता ठरलंय ना सगळं. हे बघ, आई बाबा पण इन्व्हॉल्व्ह झालेत. मग कशाला विचार करतेयस आता? असं ठरवून विचार नाही थांबवता येत मला इरा. कसला विचार करतेयस मग? इरू, त्याग करून मी चांगली बहीण झाले, पण
चांगली बायको होणं मला जमेल का? आई अंबाबाई, तुझ्या आशीर्वादानं सगळं आम्हाला पाहिजे तसं होत आहे. तू दिलेल्या अकलेपेक्षा स्वतः घेतलेलं शिक्षण मोठं असं यापुढं तरी कोणी म्हणू नये. आणि आधिपतींना कळू दे की मास्तरीन किती तोऱ्याची आहे ती. तिच्याशी संसार काय, साधं बोलणं सुद्धा जड जाणार आहे त्यांना. आणि एका छताखाली आले की मन दूर जातीलच त्यांची. आई, तुझा आशीर्वाद राहू दे आमच्या डोसक्यावर. आणि या घराला लागलेलं मास्तरनीचं ग्रहण लग्नानंतर लगेच सुटू दे. अक्षरा, अगं भुवनेश्वरी मॅडमकडे जायचंय, लक्षात आहे ना? हो आई. हा. आणि अहो, ते अधिपतींसाठी आपण सोन्याची अंगठी आणि चेन करणार आहोतच, पण आहेरही करायचंय ना. ते लक्षात ठेवायला हवं. आणि हो, ते कन्यादानाच्या विधीचं साहित्य त्याचं काय करायचं? हा, ते मी आज गुरुजींकडनं सगळ्या सामानाची यादी घेतो. हा, ठीक. हॅलो, फोन ठेवू नकोस. कोण बोलतंय? तुझा हितचिंतक कोण? कमल. तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगायची मला. मला मला काही ऐकून नाही घ्यायचं. भुवनेश्वरी मॅडमने तुझ्याबरोबर गेम केलाय. ठीक आहे, अगं अधिपतीने स्वतः मला सांगितलंय. ठीक आहे. त्या तुझा वापर करतायत अक्षरा. हे बघा, पुन्हा मला फोन करू नका, कळलं? काय ग अक्षू, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. ताई उलटा खेळ खेळणार आहे. त्या मास्तनीची बदनामी होण्यासाठी तिने एवढा घाट घातलाय. कारण जेवढं लगीन मोठं तेवढी बदनामी मोठी. अगं पर मम्मी, अधिपतीची पहिली बायको ती, पण दुसरी म्या. असं होणार आहे का आता? मला ना हे असलं नाही आवडत. मला प्रत्येक गोष्टीत पहिलं यायचं असतं, दुसरं नाही. हिच्यामुळे आता ते शक्य होणार नाहीये. मम्मी, तिची साडी समद्यात आधी म्या नेसते. तिच्यासाठी घेतलेलं मंगळसूत्र भी आधी म्या घालणार. तू आहे ना, तिची कापड आधी माझ्याकडे घेऊन. जे पण काही सेकंड हँड आहे ना, ते समजा तिला मिळालं पाहिजे. मला नाही. ताई, एक मेहंदीवाली आणि एक पार्लरवालीला बोलवते मी. मेहंदीवाली ठीक आहे, पार्लरवाली कशाला? ताई असू देत ग. आणि हा, साडी ड्रेपिंग वाली पण पाहिजे. अगं कशाला हिरू? अगं कशाला म्हणजे काय ताई? प्रत्येक लुकला काय मी तुला साडी नेसवायची आहे का? ताई अगं तुझे 2-3 लुक्स असतील ना, केवढे विधी असतात. सप्तपदी, त्यानंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी, कन्यादान. ताई आपण तुझे लुक्स ना खूप छान करूया. खूप साड्या, खूप ज्वेलरी मस्त करूयात. आणि हा, आपण पैंजण सुद्धा घेऊयात तुला. इरा, हे बघ, मी इकडे वायफळ खर्च नको म्हणते आणि तुझं हे. ताई अगं लग्न एकदाच होत असतं. हो, आणि ते खर्च करून केलं तरच चांगलं होतं असं नाहीये. मला ना अत्यंत साधेपणाने लग्न करायचं आहे हिरू. अजिबात भपका नको. आणि पैसे उरले ना तर आपण ते गरजू विद्यार्थ्यांना देऊया. ताई अगं ते 4-5 हजार रुपये वाचून तुला काय मिळणार आहे? आणि हे सगळं साधेपणाचं वगैरे ना तू भुवनेश्वरी मॅडमशी बोल. सगळं विधिवत करायचंय आणि ते आम्ही करणार. मला तर ना मेहंदी काढायची आहे, खूप छान दागिने घालायचे, पैठणी साडी नेसायची, नाचायचे, धमाल करायची. हे लग्न मी का करते विसरलीस का तू? ताई अगं मी नाही विसरले, पण विसरायची गरज तुला आहे ना.
कळेल कळेल. कवा? ते एक एक विचारू का मी? हा. तुमच्या आई साहेबांचं आणि इराचं काही कनेक्शन आहे का काही? म्हणजे नाही म्हणजे इराचं आणि आई साहेबांचं काही असं बोलणं झालं असावं का? काही अंदाज? नाही नाही असं वाटत तर नाही मला, पण का असं काय विचारायलायस? नाही नाही काय नाही, ते मला इरावर कॉन्फिडन्स होता, कारण ती सगळं शेअर करायची ना माझ्याशी. म्हणजे अजूनही कॉन्फिडन्स आहेच, पण जरा शंका वाटली म्हणून विचारलं मी. काय नक्की आई साहेबांचं आणि इराचं काही बोलणं बिलणं झालं असेल का? एनिवे मी माहिती काढतो असं मी. पण लई वेळ नाही बरं काय. तयारी झाली आहे का? चालल्या. थोडी स्लो करू शकतो का काय स्लो करू? तयारी? काय गाडी आहे ती स्लो करू शकतोस काय, फास्ट करू शकतोस काय? म्हणजे मी काय ना माहिती काढायचा प्रयत्न करतोय, पण थोडा वेळ लागतोय मला, म्हणून मी म्हणतोय की थोडी तयारी स्लो करता आली असती तर. पण त्यानं तारीख हलणार नाही बाबा. ही इरा खूप नाटक करते ना. म्हणजे काय झालंय माहित नाही, पण तिला ना कुठल्या तरी पॉवरफुल व्यक्तीचं बॅकिंग आहे, म्हणून तिचा कॉन्फिडन्स लेवल आजकाल वाढलाय. त्याशिवाय ती मला एवढा ॲटिट्यूड नाही दाखवणार. आणि म्हणूनच मी मगाशी विचारतो ना ते की तुमच्या आई साहेबांचं आणि इराचं काही बोलणं झालंय का, ते म्हणूनच. हे दोनच माणसं सांगू शकतात. कोण? एक तर स्वतः आमच्या आईच आहेत, ज्या वट्ट काय सांगणार नाही, आणि दुसऱ्या म्हणजे इराताई, ज्या सांगणं झाल्यात. नाही अगदीच सांगत नाही असं नाही, जरा हातचा राखून बोलते. पोटात शिरून काढून घ्यायला पाहिजे. पण हा ते तर मी करणारच आहे. तिला वाटत असेल ती खूप मोठी शहाणी आहे, पण हरकत नाही. माझ्या हातात पण निखिल आहे ना, माझे पत्ते बरोबर टाकतो. माहिती तर काढणारच आहे मी तिच्याकडून. थोडा वेळ लागेल असं वाटतं. यो लास्ट चान्स आहे असं समज. म्हणजे कारण एकदा का लगीन झालं की मग परत ते मोडायची रीत नाही आमच्याकडं. मग ते झालं, मग मग कमिटी झाली माझी आणि मास्तरीन माझी. एवढं लक्षात घे. मास्तरीन माझं माहीत नाही, पण माझ्याकडनं तर झालं. त्यामुळे लगीन मोडायचे जे काही प्रयत्न करायचे असतील ते मला लगीन व्हायच्या आधीच करायला पाहिजे. एकदा झाल्यावर मग ते मी पाळणार, मग 7 जन्म पाळणार. असा विषय आहे. विषय हार्ड आहे, पण लोड घेऊ नको, प्रयत्न कर. येऊ का? हां हां. अहो सामान घ्या, सगळं काही विसरायला नको. हं. ए इरा, अक्षूचं झालंय का, तयार झाली ती? हो बघते. हा बघ. ताई 100 वर्ष आयुष्य आहे. कसली गोड दिसतीयस. खरंच खूप सुंदर दिसतेस. हा अहो बसलायत, काय उशीर होईल. जा रिक्षाचं बघा ना. हा आणतो. ए आई यादी घेतलीस? हो घेतली मी, आहे टाकली. अक्षरा मॅडम आहे ना हो? आहेत ना, या. वहिनी साहेब तुम्ही तयार आहे ना हो? सरकारांनी गाडी पाठवली. नाही नाही, गाडी नको. आम्हाला रिक्षाची सवय आहे, आम्ही जाऊ रिक्षाने. वहिनी साहेब तुम्ही चला, नाही तर माझी नोकरी जाईल. अहो पण मी रिकामा नाही जाऊ शकत. मला तुम्हाला न्यावंच लागेल, नाही तर सरकार चिडतील माझ्या. नाही, मी बोलते त्यांच्याशी. अक्षू, अगं आपल्यामुळे त्यांना कशाला विनाकारण त्रास. त्यांनी गाडी पाठवली आहे ना, जाऊया आपण. चल. तुम्ही या, मी गाडी काढतो. हो. बाबा आपण आत्ता जाऊया, पण पुढच्या वेळी आपण सांगू त्यांना. असं नका करत जाऊ म्हणा. त्या कुणाचंही ऐकत नाही, माहितीये ना तुला. त्यांच्या मनात असेल तेच त्या करतात. अहो बाबा, पण लग्नाबाबतीत असं नाही व्हायला पाहिजे. लग्न साधेपणानेच करूया. ह्यावर आपण सगळ्यांनी ठाम राहणं खूप गरजेचं आहे. मम्मी तुला मी किती वेळा सांगितलं अशी डायरेक्ट आतमध्ये येत जाऊ नका म्हणून. दरवाजा लाव. हाय माझ्याच खोलीत यायला मी तुझी परवानगी घेते. हा ती ताई एक सकाळपासून मला कामाला लावायल्या. हे आण ते आण, हे आण ते आण. का तर म्हणे त्या मास्तरीच्या घरची आल्यात. कंबरनं मोडलं माझं नुसतं काम करून. नाही ती नुसती ऑर्डर सोडती, तू बी तेच करणार आहेस काय? अगं तसं नाही ग मम्मी, मी काम करते ना म्हणून.
काय करायलीस तू? काय नाही, अगं मी एवढे समजे पेपर कशा पायी काढल्यात? नाही कळणार तुला. म्हणजे असं काय करायलीस तू? मावशीला घरातनं बाहेर काढायचा रस्ता हुडकते. ह्यो रस्ता काय या पेपरात मिळणार आहे बे तुला? उगा काय बी हो, एवढं काय आहे त्यात? मावशीला घरातनं बाहेर काढायच्या 100 ट्रिक आहेत. काय ट्रिक म्हणजे? युक्ती. वय ग आता काय तर युक्ती करून का नाही त्यासनी घराबाहेर काढायलाच पाहिजे. काय का नाही लई अपमान करायली बघ आपला. त्या दिवशी मला काय म्हणली माहिती का? काय? मला म्हणती तुम्ही दोघी माय लेकींनी थोबाड बंद नाही ठेवली तर या घराबाहेर काढीन. ती काय आपल्याला घरातनं बाहेर काढते, तर म्याच तिला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे आणि तिच्या खुर्चीत बसणार. मम्मी, शब्द आहे माझा. बोलवलं? हे घ्या, हे घाला आणि पटशिरी तयार व्हा. काय ते केसांचं केलंय, जरा नीट करा आणि या लवकर खाली. काय काय कशाला? आज तुमची लग्नाची बैठक आहे. येळ कमी आहे त्यामुळे सगळं घाईघाईने ठरवायला लागलंय. मी कशाला मग? अहो तुमचं लग्न आहे नव. नाही पण तुम्ही ठरवलंय ना. तुम्ही नियोजन लावा आता मग पुढे काय ते. मला जरा फॅक्टरीत पण जायचं, मला काम आहे. अधिपती ऐका, मास्तरीन आणि तिच्या घरचे येणार आहेत. तुमच्या लग्नाची बैठक आहे. आता वाद नका. चला या लवकर, तयार होऊन या. दादा तू इथे ऑफिसच्या जवळ म्हणजे काही काम? अरे मी तुला फोन करत होतो, तू उचलला नाहीस, मग मी डायरेक्ट आलो. सॉरी, मी जरा कामात होतो ना. दादा तू चहा घेणार की कॉफी? राजीनामा. हा? अरे नाही म्हणजे तू ऑफिस मध्ये नोटीस दिलीस ना असं कळलं मला. अरे ते मी म्हणजे काय झालं? अरे निखिल, काय झालंय? काय ही नोकरी का सोडतोय अचानक? ते एवढ्या पगारात होत नाही ना दादा, म्हणून. अच्छा, ही नोकरी मी जेव्हा तुला लावली तेव्हा तर तू खूप खुश होतास रे. मग अचानक काय झालंय असं? आणि नोकरी सोडली आहेस हे मला सांगणार कधी तू? म्हणजे मी तुला सांगणारच होतो, पण कधी नाही म्हणजे मी विचारल्यावर. बरं कुठे लागली दुसरी नोकरी? ते सुप हा? म्हणजे सुरुवात केली आता मी बघायला, इंटरव्ह्यू देतोय अजून. म्हणजे दुसरी नोकरी हातात नसताना तू एवढी मोठी रिस्क घेतोस निखिल? घ्यावी लागेल ना दादा. का? का म्हणजे इन्कम वाढला पाहिजे. माझ्यावरती जबाबदारी आहे, इराची, आईबाबांची. आईबाबांचं ठीक आहे, पण इराचं काय? नाही तुमचं कुठे काय ठरलंय अजून? आणि मी तुझ्या आईबाबांना सांगेन तेव्हाच तर ठरेल ना तुमचं लग्न. हा दादा, तू त्यांना आत्ता नको ना बोलू काहीच. का? म्हणजे मला आत्ता प्लीज काही विचारू नको आणि आमच्या मॅटरमध्ये नको पडूस. येतो मी, उशीर होतो. काय झालंय का या दोघांना? आधी तर मला फक्त संशय होता, आता तर खात्री पटली की या दोघांना ना कोणाचं तरी स्ट्रॉंग बॅकिंग आहे. इरा, निखिल आणि भुवनेश्वरी मॅडम यांच्यात काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. त्याशिवाय एवढा ॲटिट्यूड नाही दाखवणार आहे मला. सगळे डॉट्स जोडावे लागणार. आई, बघितलंस ना कसलं भारी घर आहे ते? आत तर राजमहल आहे. तुला काय माहित? पहिल्यांदा येतेस ना? हो, पण ह्याच्यावरून अंदाज येतो ना आत कसं असेल ते. चल ना, उशीर होतोय. चल चल चल. ये पुरी ये, या या. या याही या. ये पोरी, अशी पुढे ये. सुकेरा,
औक्षवंत हो. असू दे असू दे. सूर्यवंशांच्या घरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अहो मॅडम, हे एवढं सगळं अहो म्हणजे काय, पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्या घरात, तुमचं स्वागत नका का करायला? हा, ये चल.